किती वेळ लागणार आहे तुम्हाला? उशीर होतोय मला. काय? अरे किती वेळ थांबायचं तुम्हा लोकांसाठी? तुम्हाला कळतंय का तुम्ही माझा वेळ वाया घालवलायत? तुम्हा लोकांना ना आयुष्यामध्ये वेळेचं महत्वच नाही कळलंय आजवर. म्हणूनच ना आपल्या घरामध्ये कोणाची प्रगती नाही झालीये, एक मला सोडलं तर. ज्या व्यक्तीला वेळेचं महत्व कळतं ना ते या जगाच्या पाठीवर काहीही करू शकतं. डू यू अंडरस्टँड दॅट? यांचं कारण गात असतेस ना तू दरवेळीला. खरं तर ना आई तुलाही वेळेचं महत्व आजवर कळलेलंच नाहीये. जी व्यक्ती वेळेचं बंधन पाळते ना ते बाकी सगळ्या बंधनातून तुटून जातं. जे समोर आलेल्या वेळेच्या प्रमाणे चालतं त्याला महत्व देतं. वेळ ही कधीच त्याला एकटं टाकत नाही, त्याला कधी टाकून देत नाही. वेळेप्रमाणे ती सर्व काही त्याला वेळेतच देते. आणि जी व्यक्ती वेळेला महत्व देत नाही ना आयुष्यामध्ये ती सगळ्यात जास्त आपल्या रडगाण्याला महत्व देते. आणि ते ना तिथेच रडत राहतात आणि त्यांच्या आयुष्यातली सगळी गणितं चुकतात. आणि मग ते असे फसतात की त्यांना त्यातून बाहेरच निघता येत नाही. आणि मग ते बोलणार की अरे ही गोष्ट ना मी वेळेत करायला हवी होती म्हणजे बरं झालं असतं. अरे पण आता त्याच्याबद्दल बोलून काय फायदा? त्याची चिंता आता करून काय फायदा? आधी कळत नव्हतं का वेळेचं महत्व? आणि अनघा तू ही ना कधी तुझ्या आयुष्यामध्ये वेळेला महत्व दिलेलंच नाहीयेस म्हणून तू फसलीस आज. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळं वेळेत केलं, अभ्यास वेळेत केला, सर्व काही माझ्या आयुष्यामध्ये मी वेळेत केलं. म्हणून मी आज ह्या उंच शिखरावरती आहे जिथून मला अख्खं जग आहे ना हे व्यवस्थित दिसतं ह्या ठिकाणावरून. काय बोलायचं तुम्हा लोकांना? आय एम रिली सॉरी. मी ना तुम्हाला फार मोठा लेक्चर दिलाय पण खरंच तुम्ही लोकांनी ना माझा फार वेळ वाया घालवलेला आहे. माझ्याकडे ना आता एकही सेकंद उरला नाही इथे थांबायला. निघते मी. बाय.